चपाती भाजी खाण्याचा आला आज कंटाळा. म्हटलं वेगळं काही बनवावं, पण काय तर घरच्या साहित्यातूनच बनलं पाहिजे. तर मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घातलं. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. थोडी त्याच्यात हळद घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडं मीठ जास्त वापरायचं, कारण हे आपण धपाटे करणार आहोत. आणि ओवा घालायचा. ओवा अजिबात स्किप करायचा नाही. थोडे इथे तीळ घातले, पांढरे तीळ. तीळ हवं तर घालू शकता, नाहीतर तीळ नाही घातले तरी चालतील. आलं लसूण पेस्ट थोडी घालायची आणि छान भरपूर कोथिंबीर घालायची. माझ्याकडे कोथिंबीर थोडीच होती म्हणून मी थोडी घातली, तुम्ही थोडी जास्त घाला. याला अगोदर व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपलं तिखट मीठ व्यवस्थित पिठात मिक्स होतं. आणि थोडं थोडं पाणी घालायचं. पाणी एकदम घालायचं नाही. आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं. आता मी थोडं अगोदर पाणी घातलं होतं, आता आणखीन थोडंच पाणी घालून याला छान मळून घेणार आहे. आपला व्यवस्थित गोळा करून तयार झाला. आता घट्टच याला गोळा ठेवायचा. आता थोडं तेल लावायचं, म्हणजे हे चिटकणार नाही आणि लाटताना पण व्यवस्थित लाटल्या जाईल. त्यामुळे एक वेळा थोडं तेल लावून याला छान गोळा तयार करून घ्यायचा. चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा यायचा घ्यायचा आणि अगदी आपली जशी चपाती असती तसंच लाटून घ्यायचं. आता याला आपण लाटून घेऊ. आता लाटताना अगोदर थोडं पीठ लावायचं. हा आपण न तेल लावता सुद्धा आपण हे करू शकतो, पण आतमध्ये तेल लावलं की जरा पचायला जड जात नाही. आता याला आपण जशी चपाती करतो त्याच पद्धतीने याला छान लाटून घेऊ. कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला की हे धपाटे खूप चविष्ट लागतात आणि चपाती भाजी तरी नाही, इच्छा होत नाही खाण्याची, पण हे धपाटे कोणी नाही बोलणार नाही, हे नक्की खाणार. आता आपण हे आपले जे धपाटे आहेत हे चपातीसारखेच लाटून घेऊ. तवा गरम करायला ठेवला. आता हे धपाटे आपण तव्यावरती टाकू. आमच्या इकडे याला धपाटे म्हणतात, तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे शेकताना याच्यावर तेल घालायचं. तेल हे भरपूर घालायचं, म्हणजे हा जो धपाटा आहे ना आपला, हा खरपूस आणि व्यवस्थित खूप छान भाजला जातो. याला एक वेळा पलटी मारून घेतल्यावर त्याच्यावर पण मी परत एक वेळा तेल टाकणार आहे आणि वरूनसुद्धा त्याला तेल लावणार आहे. मला हा खुसखुशीत असा धपाटा आवडतो. तुम्हाला भूक नसेल तरी पण हे 2 धपाटे तुम्ही नक्की खाणार. बघा, खरपूस आपला धपाटा तयार झाला. हे धपाटे खूप सुंदर दिसतात पण आणि चवीला तर अप्रतिमच आहेत. आता धपाट्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा तर झालाच पाहिजे. मी इथे काही हिरव्या आणि काही पिकलेल्या मिरच्या घेतल्या. आज जरा काही वेगळंच खाण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे पूर्ण हिरवी मिरची घेतलेली नाही. हिरवी मिरची आणि पिकलेल्या मिरचीचाच ठेचा करावा म्हटलं आणि ह्या फिक्क्या मिरच्या मी इथे वापरल्या. 2 ते 3 पाकळ्या लसूणच्या घेतल्या. थोडं जिरं घालायचं. जिरं मला जास्त आवडत नाही. आणि थोडं मीठ घालायचं. आणि हा ठेचा आज ठरवलं की मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही, हा आपण खलबत्त्यातच छान बारीक करू. आणि थोडा ना, जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा काय करायचं, थोडा जाळ ठेवायचा. एकदम बारीक पेस्ट त्याची करायची नाही. हा हिरवा मिरचीचा ठेचा आणि धपाटच खाण्याची आज खूप इच्छा झाली होती, म्हणून आज हा व्हिडिओ मी टाकला. ठेचा बनवताना थोडी कोथिंबीर पाहिजे होती, पण माझ्याकडे नव्हती. तुम्ही नक्की टाका, म्हणजे ठेचा आपला खूप छान लागतो. आता बघा, आपले धपाटे आणि हा हिरवा आणि लाल आपला हा ठेचा खूप छान अप्रतिम झालं आहे. आता आपण थोडी काकडी घेऊ.
कांदा तर झालाच पाहिजे आणि लोणचं घ्यायचं. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.